गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हम्पी पार्ट 2 मध्ये. निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे बनाना ट्री कॅफे आणि मनाला मोहून टाकणारी इथली ही सकाळ. हे सर्व पाहण्याचा एक अद्भुत योग आम्ही अनुभवला. सनापूरमधील तुंगभद्रा नदी आणि त्यात डोंगराने नटलेल्या सनापूर या छोट्याशा गावात आज आम्ही आमचा मुक्काम केला. आम्ही आमचा सकाळचा ब्रेकफास्ट उरकला आणि आता ओढ लागली होती ती बजरंगबलीच्या भेटीची. मनाला मोहून टाकणारे हे दृश्य जिकडे नजर जाईल तिकडे आपल्याला दिसत होती. खरं तर हम्पीत जेव्हापासून आलो तेव्हापासून या सर्व नजारांची सवय झाली होती. होय, हेच ते ठिकाण जिथं आत्ता आपल्याला थोड्या वेळानंतर पोहोचायचं आहे आणि तो डोंगर आम्हाला दुरूनच आमच्या गाडीमधून दिसत आहे. याच कमानीतून सुरुवात होते आपल्या प्रवासाची आणि या प्रवासाचा शेवट म्हणजे भगवान बजरंगबली यांचं जन्मस्थान. मंदिरापर्यंत पोचायला आपल्याला 575 पायऱ्या चढून वरती जावं लागतं. तर या पायऱ्या तशा चांगल्या आणि सुस्थितीत आहेत. दोन्ही बाजूने नेट आहे, वरून छत आहे. आजूबाजूला वन्य प्राण्यांचा त्रास होऊ नये किंवा उन्हाचा त्रास होऊ नये याची काळजी इथल्या प्रशासनाने घेतली आहे. थोडंसं पुढे आलो आणि पाहिलं की हे बाबा आपले दोन्ही पाय बांधून 575 पायऱ्या चढून वरती जाण्याचा प्रयत्न करत होते. याच्या पाठीमागचं कारण होतं की यांनी केलेला नवस आणि तो पूर्ण करण्यासाठी बाबा वरती 575 पायऱ्या चढून जाणार होते. एक क्षणासाठी वाटलं की हे कसं काय पॉसिबल आहे, पण आम्ही वरती जेव्हा बाबांना पाहिलं तेव्हा वाटलं की अरे हां, येस, हे पॉसिबल आहे. या ठिकाणामध्ये असलेल्या शक्तीमुळे, या ठिकाणामध्ये असलेल्या ऊर्जेमुळे ते सर्व काही पॉसिबल आहे. जे भक्त आपल्या इच्छा इथे घेऊन येतात त्याला पूर्ण करण्याचं काम बजरंगबली नक्कीच करतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. चालत असताना आपल्याला थकवा जाणवू शकतो. जर थकवा जाणवला तर तशी बसण्याची सोय इथे करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. आम्ही जसे जसे जवळ जाऊ तसं आमच्यामधली ऊर्जा आणखीनच वाढत होती आणि त्याचबरोबर उत्साही वाढला होता की आम्हाला त्या जागेला जाऊन स्पर्श करायचा होता, ज्या जागेसाठी आम्ही बऱ्याच वर्षांपासून विचार करत होतो.
सुंदर ठिकाणावरून हा दिसणारा सुंदर आणि मनाला मोहून टाकणारा निसर्ग आम्ही आमच्या डोळ्यामध्ये सामावून घेतला. या जागेवरती असणारी ऊर्जा आम्हाला इथं बसल्यानंतर सतत जाणवत होती. खरं पाहिलं तर इतिहास आम्हाला या जागेला आणखीन जवळ घेऊन आला. बऱ्याचशा कथा कहाण्या आम्ही आमच्या आजोबांकडून आमच्या घरच्यांकडून ऐकल्या होत्या, इतिहासामध्ये वाचल्या होत्या. त्या गोष्टी आम्हाला इथपर्यंत ओढून घेऊन आल्या. प्रत्येक मंगळवार आणि शनिवार या ठिकाणी एक मोठी पूजा असते आणि या पूजेला हजारोच्या संख्येने इथं भक्त भेट देतात. भगवान श्रीराम आणि लक्ष्मण माता सीतेचा शोध घेत किष्किंधा नगरामध्ये याच ठिकाणी हनुमान यांची भेट झाल्याचा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतो. रामसेतूच्या वेळेस वापरण्यात आलेला दगड आजही आपल्याला पाण्यावरती तरंगताना या ठिकाणी या मंदिरामध्ये पाहायला मिळतो. मोठ्या श्रद्धेने आम्ही बजरंगबलीचं दर्शन घेतलं. याच मंदिरामध्ये बजरंगबलीची एक भव्य मूर्ती आहे. त्याचबरोबर माता अंजनी, भगवान श्रीराम यांचेही मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. ह्या बाबांनीही आपला 575 पायऱ्या चढण्याचा एक नवस पूर्ण केला. प्रत्येक भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याचं काम, त्याचबरोबर भक्तांच्या सर्व संकटांना दूर करण्याचं काम हा संकटमोचक नेहमी करतो. आम्ही आमच्या मनातील सर्व इच्छा आणि संकट दूर करण्याची प्रार्थना करून पुढे निघालो. असं म्हटलं जातं की या ठिकाणी बसून हनुमान चालीसा पठण करावं, हनुमान चालीसा जप करावा. हे केल्यानं आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्यावरती असणारी सर्व संकट दूर होतात. अंजनाद्री पर्वतावरील आजचा दिवस आज इथे संपतो आहे. पुढे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय श्रीराम, जय बजरंगबली आणि सोबतच काहीही मनाला मोहित करणारी